शेडिंग म्हणजे काय, त्याचे प्रकार किती आहेत आणि त्याचा प्रामुख्याने कुठे उपयोग केला जातो, हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार टू ऑल द कलाकार. माझं नाव सिद्धी. स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे रेखोट्या. चित्रकलेमध्ये ना शेडिंगला खूप महत्त्व आहे. एखाद्या चित्रामध्ये जिवंतपणा आणण्यासाठी त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. शेडिंगची प्रामुख्याने वापरली जाणारी व्याख्या म्हणजे कोणती, तर एखाद्या वस्तुचित्रासाठी, एखाद्या व्यक्तिचित्रासाठी किंवा एखाद्या गोष्टीची डेप्थ आणि लाईट म्हणजे छाया आणि प्रकाश हे दाखवण्यासाठी वापरली जाणारी पद्धत. तर शेडिंगचे प्रामुख्याने 2 प्रकार आहेत. एक म्हणजे पेन्सिल शेडिंग आणि दुसरं म्हणजे कलर शेडिंग. तर आज आपण जाणून घेणार आहोत पेन्सिल शेडिंगबद्दल. पण त्याआधी आपण हे जाणून घेऊयात की त्याच्यासाठी लागणारे साहित्य कोणतं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं लागणारे साहित्य म्हणजे काय आहे, तर ते म्हणजे पेपर, सुपर व्हाईट पेपर. तसे वेगवेगळ्या प्रकारचे पेपर बाजारामध्ये अवेलेबल आहेत, जसे की नॉर्वे पेपर आहे, स्केचिंगचा पेपर असतो वेगळा, तो आहे. पण सुपर व्हाईट पेपरची एक खासियत अशी आहे की त्याच्यामध्ये खूप सॉफ्ट शेडिंग होतं. कुठल्याही मीडिया त्याच्यावर ते खूप छान आणि सॉफ्टली काम करते. त्याच्यामुळे सुपर व्हाईट पेपर जर का असेल तर उत्तमच आहे. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जी लागणार आहे ती म्हणजे पेन्सिल. असं पेन्सिलमध्ये पण HB पेन्सिल, 2B पेन्सिल अशा वेगवेगळ्या पेन्सिल्स अवेलेबल आहेत. सुरुवातीला ॲज अ बिगिनर म्हणून तुम्ही HB किंवा 2B या 2 पेन्सिल्सवरती भर देऊ शकता. पण जर का तुम्हाला पुढे जाऊन ॲडव्हान्स काम करायचंच आहे तर तुम्ही एक पेन्सिलचा संपूर्ण सेट विकत घेऊ शकता, जसे की आर्ट लाईन आहे, कॅमल आहे, स्टेडलर्स आहेत. या पेन्सिलचे वेगवेगळे सेट अवेलेबल मिळतात बाजारामध्ये, जसं की इथे आता आर्ट लाईनचा संपूर्ण सेट हा तुम्हाला दिसत असेल तर हा 70 रुपयापर्यंत तुम्हाला मिळतो, 70 रुपयापर्यंत. तर तो तुम्ही विकत घेतला तर उत्तम आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पेन्सिल्स अवेलेबल आहेत 10B नंतर पण, जसं की BB आहे, 14B आहे. त्याच्यानंतर चारकोलपर्यंतच्या डार्क उच्च प्रतीच्या पेन्सिल्स आपल्यासाठी अवेलेबल आहेत. पण सध्या तरी तुम्ही HB किंवा 2B किंवा फार तर 4B पर्यंतच्या पेन्सिल्सवरती भर दिला तरी उत्तम आहे. तर पेन्सिलनंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लागते ती म्हणजे इरेझर. तर इकडे डॉम्स कंपनीचं इरेझर इथे मी आत्ता आणलेलं आहे. तर अप्सरा, नटराज कुठल्याही कंपनीचं तुम्ही इरेझर यूज करू शकता. आणि जर का तुम्हाला स्मूथ एकदम इरेझिंग करायचं असेल, खूप असं कानाकोपऱ्यामधलं इरेझिंग करायचं असेल तर क्ले इरेझरसुद्धा मिळतो, हा बाजारामध्ये अवेलेबल असतो. तर हा इरेझर पण तुम्ही नक्की विकत घ्या. त्याच्याने खूप अशी मदत होईल तुम्हाला शेडिंग करायला. कानाकोपऱ्यातले हायलाईट्स द्यायला इस्पेशली याचा खूप छान वापर केला जातो. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की आणा आणि विकत घ्या. आता शेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचे 3 गोष्टी आहेत, त्या म्हणजे कोणत्या, तर टोन. एक म्हणजे लाईट टोन, दुसरा म्हणजे मिडल टोन आणि तिसरा म्हणजे डार्क टोन. हे 3 शेड्स तुम्हाला कंपल्सरी आले पाहिजे तुमच्या चित्रांमध्ये. तर ते कसे काढायचे ते आता आपण पाहूया. शेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कोणता, तर तो म्हणजे टोन्स आणि शेड्स. तर त्यामध्ये 3 टोन येतात, ते म्हणजे लाईट, मिडल आणि डार्क. तर लाईट टोन कसा काढायचा ते बघूयात. तर लाईट टोन काढताना पेन्सिल येते अगदी अशी अलगद फिरवायची, त्याला अगदी बिलकुल जोर द्यायचा नाही आणि एकदम सिमिलर आला पाहिजे टोन. कुठे जसं डार्क मध्ये जसं लाईट आला आहे असं नाही आला पाहिजे, सगळीकडे असं सिमिलर लाईट टोन आला पाहिजे. तर हा जो दिसतोय तुम्हाला हा आहे लाईट टोन. त्यानंतर थोडीशी पेन्सिल प्रेस करायची, थोडीशी, आणि एकदम सिमिलर आली पाहिजे सगळीकडे. आणि हा जो टोन तयार होतो तो म्हणजे मिडल. आणि आता मिडलपेक्षा पण थोडीशी जास्त प्रेस करायची आणि त्याच्यापासून जो काही टोन तयार होतो तो म्हणजे डार्क टोन. आता हे 3 वेगवेगळे टोन आहेत. आता दोन्ही टोनमध्ये यामध्ये फरक आहे, लाईट आणि मिडलमध्ये. मिडल आणि डार्कमध्ये सुद्धा तोच फरक जाणवला पाहिजे. तर हे 3 जे टोन आहेत ते शेडिंगमध्ये खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कोणतीही शेडिंग करा,
त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शेडिंग करा. हे 3 टोन टाकणं तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर शेडिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचे हे 3 प्रकार आहेत. याच्यावरती तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा. कोणतेही शेडिंगचा प्रकार असला तरी पण लाईट, मिडल आणि डार्क हे 3 टोन्स येणं खूप कंपल्सरी आहे. सो याची प्रॅक्टिस तुम्ही नियमित करा. तर आजचा शेडिंगचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे स्मूथ शेडिंग, ज्याला स्मूथगिंग किंवा ब्लेंडिंग असं सुद्धा म्हणतात. तर ते कसं तयार करायचं ते आता आपण पाहूया. सुरुवातीला एका सुपर व्हाईट पेपरवरती HB पेन्सिलला एकदम शार्प आणि स्मूथ टोक करून घ्यायचं. मग पेन्सिल कागदावरती अगदी हलक्या प्रकारे पकडायची आणि लाईट टू मिडल आणि मिडल टू डार्क असे 3 टोन तुम्हाला तयार करायचे. मग अशी आपण ते इंडिव्हिज्युअली तयार केले होते. आता यामध्ये तुम्हाला ते एकत्रपणे म्हणजेच लाईट टू मिडल आणि मिडल टू डार्क असे सगळे एकत्र करायचे. त्याच्यामध्ये फरकसुद्धा दिसला पाहिजे आणि ते मर्जसुद्धा झाले पाहिजे. तर हा जो टोन मी तयार केलेला आहे हे झालं स्मूथ शेडिंग असं म्हणतात. आता स्मूथ शेडिंग हे कायम बोटाने आणि कॉटनने केल्यावरतीच खूप छान होतं असं काही नाही आहे. पण बोटाने आणि कॉटनने केल्यावरती त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्मूथपणा येतो. तो सिमिलरली पेन्सिलने येईलच असं नाही आहे. पण जेव्हा तुम्ही एज्युकेशन लेवलवरती ते काम करत असता तेव्हा तुम्हाला हे शिकून घेणं खूप गरजेचं आहे. तर हा शेडिंगचा होता आजचा आपला पहिला प्रकार. त्याचा शेडिंगचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्टिपलिंग. तर हा जो प्रकार आहे त्याला डॉट्स बारीक बारीक टिपक्यांचा यूज करून तुम्हाला ते शेडिंग करायचं असतं. तर ते आता कसं करायचं ते आता आपण पाहूया. या प्रकारामध्ये तुम्हाला बिंदूंचा वापर करून शेडिंग करायची आहे. त्यामध्ये लाईट शेडिंग करताना तुम्हाला लांब लांब थोडेसे बिंदू काढायचे आहेत आणि पेन्सिल अजिबात जास्त प्रेस नाही करायची. आणि थोडेसे डार्क काढताना त्याला तुम्ही जवळजवळ आणि थोडीशी पेन्सिल अशी प्रेस करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला स्टिपलिंगची शेडिंग करायची आहे. त्याच्यामध्ये एक ट्रायंगल जर का करायचा असेल तर त्यामध्ये पण सगळ्यात जे वरचं टोक आहे तिथे तुम्ही असं लाईट लाईट अजिबात प्रेस न करता शेडिंग करू शकता. आणि खालच्या बाजूला येता येता असं डार्क 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 थोडंसं प्रेस करून तुम्ही शेडिंग करू शकता. एकदम मर्ज झाले ते बिंदू तरीही चालतील जेव्हा तुम्ही डार्क शेडिंग करत असता तेव्हा. पण लाईट शेडिंग करताना मात्र ते लांब लांबच दिसतील असे काढायचे. सो हा जो ट्रायंगल दिसतोय हा म्हणजे स्टिपलिंग. आता स्टिपलिंगचं जे शेडिंग आहे ते पेन्सिलपेक्षा पेनामध्ये खूप जास्त छान होतं. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पेन पण अवेलेबल आहे ज्याला मायक्रो पेन म्हणतात. त्याच्यामध्ये पण 0.5 0.05 अशा निबचे पेनसुद्धा अवेलेबल आहेत बाजारामध्ये. तरी याच्यामध्ये थोडेसे कमी साईजमध्ये जर का तुम्ही एखादं ड्रॉइंग केलं आणि त्याच्यामध्ये स्टिपलिंग या शेडिंग प्रकाराचा वापर केला तर ते खूप छान होतं, खूप सुंदर होतं. तर हे जर का तुम्हाला ट्राय करायचं असेल तर त्याचा पण मी व्हिडिओ लवकरच बनवेन. जर का तुम्हाला तो हवा असेल तर मला ते कमेंटमध्ये तसं नक्की सांगा. मी त्याच्यावरती पण नवीन एक व्हिडिओ घेऊन येईल. तर आजचा शेडिंगचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे लाईन शेडिंग. तर त्याच्यामध्ये पण सरळ रेषा, आडवी रेषा आणि तिसरी म्हणजे तिरकी रेषा या 3 रेषांचा वापर करून शेडिंग केली जाते. तर ती कशी करायची ते आता आपण पाहू. तर लाईन शेडिंगचे सुद्धा 3 प्रकार आहेत प्रामुख्याने. ते म्हणजे व्हर्टिकल लाईन, त्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन आणि तिसरी म्हणजे क्रॉस लाईन. आता हॉरिझॉन्टल लाईनची शेडिंग कशी करायची तर असं डार्क टू लाईटकडे असे स्ट्रोक मारायचे. ते तुम्ही डावीकडून उजवीकडे सुद्धा करू शकता आणि उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. आता याच्यामध्ये डार्क टू लाईटच का करायचं कारण तुम्ही जेव्हा लाईट शेडिंग करता एकदम लाईट तर डार्क शेडिंग तुम्हाला त्याच्यावरती अशी ओव्हरलॅप करावी लागते आणि सेमच स्ट्रोक पडतो. त्यामुळे डार्क टू लाईट शेडिंग करताना जास्त इझी पडतं. तर ह्या ज्या शेडिंग आहेत तर ती म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन. त्यानंतर व्हर्टिकल लाईनची शेडिंग. त्यामध्ये तुम्ही डार्क टू लाईट अशा वरून खाली स्ट्रोक्स मारू शकता. त्यानंतर
आधी लाईट 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 आणि मग डार्ककडे तुम्ही मिडलपासून जाऊ शकता. डार्ककडे जाताना थोड्याशा मर्ज झाल्या लाईन्स तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही. तसंच डावीकडून डार्क ते उजवीकडे लाईटकडे पेन्सिल एकदम हळूहळू हळू प्रेस करता करता तुम्ही लाईट टोनकडे जाऊ शकता. तर ही जी शेडिंग प्रकार हा तयार होतोय हा म्हणजे व्हर्टिकल लाईन शेडिंग. आणि आता तिसरा प्रकार तो म्हणजे क्रॉस लाईन. आता क्रॉस लाईन ही खूप प्रामुख्याने वापरली जाणारी पद्धत आहे, कारण त्यामध्ये तितकं स्मूथ पण होतं शेडिंग आणि पाहिजे असेल तर थोडंसं रफ पण होतं. त्यामध्ये तुम्ही हा स्ट्रोक वापरू शकता, म्हणजे इकडून ते असा ह्या साईडला जाणारा, आणि तसंच हा स्ट्रोक सुद्धा यूज करू शकता. तर हा शेडिंगचा प्रकार म्हणजे क्रॉस लाईन शेडिंग. तर याच्यामध्ये सरळ रेषा आणि आडवी रेषा याचं शेडिंग थोडंसं करायला अवघड आहे, पण खूप लोकांनी याच्यावरती एवढी प्रॅक्टिस केलेली आहे की त्याच्या शैली बनल्यात त्यांच्या आता त्या. आणि याच्यामध्ये जे तिरक्या रेषांचं शेडिंग आहे ते खूप प्रामुख्याने यूज केलं जातं आर्टमध्ये, वेगवेगळ्या स्केचेसमध्ये वगैरे, कारण ते करायला गेलं तर तितकंच ते स्मूथ होतं, करायला गेलं तर तितकंच ते रफ होतं. त्याच्यामुळे हा शेडिंगचा प्रकार खूप प्रामुख्याने यूज केला जातो. याचं पण प्रॅक्टिस तुम्ही नक्की करा. आजचा शेडिंगचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे क्रॉस शेडिंग, ज्याला क्रॉस हॅचिंग असं सुद्धा म्हणतात. तर ते कसं करायचं ते आता आपण पाहूया. आता चेक्स लाईन या प्रकारामध्ये तुम्हाला मध्ये अशी कापणी तयार होईल. ही कापणी मी थोडीशी हायलाईट करते म्हणजे तुम्हाला कळेल. ही अशी कापणी तयार होईल, अशा पद्धतीने तुम्हाला ते चेक्स लाईन काढायच्यात. तर चेक्स लाईन हा प्रकार म्हणजे एकंदरीत दोन क्रॉस लाईन डार्क टू लाईट एकमेकांमध्ये मर्ज करणे, तो म्हणजेच चेक्स लाईनची शेडिंगचा प्रकार. आता यामध्ये पण तुम्ही डार्क टू लाईट, मी आता असा स्ट्रोक घेते तो थोडासा वरून खाली आणि इकडून परत थोडासा डार्क टू लाईट असा शेडिंगचा प्रकार मी घेऊ शकते. ज्या साईडने तुम्ही डार्क घेतलंय त्याच साईडने तुम्ही दुसरी डार्क रेषा घेऊ शकता, त्यामुळे ते परफेक्टली असं एका साईडने डार्क आणि एका साईडने लाईटकडे जाईल. तर हा जो शेडिंगचा प्रकार आहे तो म्हणजे चेक्स लाईन शेडिंग. तर हा प्रकार पण खूप आर्टिस्टची एक शैली बनलेली आहे. त्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स, खूप वेगवेगळे ड्रेपिंग वगैरे याच्यामध्ये शेडिंग प्रामुख्याने वापरली जाते. तर याची सुद्धा प्रॅक्टिस तुम्ही नक्की करा. तर आजचा आपला पाचवा प्रकार आहे शेडिंगचा, तो म्हणजे इनटँगल लाईनचं शेडिंग, ज्याला स्कम्बलिंग असं पण म्हणतात. इन शॉर्टमध्ये सांगायला गेलं तर गुरफटलेल्या रेषांचं शेडिंग, गुरफटलेल्या रेषांचं शेडिंग. तर ते कसं करायचं ते आता आपण पाहूयात. आता हा आजचा शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे इनटँगल लाईन्सचे शेडिंग म्हणजे स्कम्बलिंग, म्हणजे इन शॉर्टमध्ये सांगायला गेलं तर गुरफटलेल्या रेखांचं शेडिंग. तर यामध्ये सुद्धा एकदम पेन्सिल हलक्या हाताने पकडायची, त्यापासून एकदम लाईट 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 पेन्सिलला एकदम प्रेस न करता गुरफटलेल्या रेखा काढत जायचं. मग पेन्सिल थोडीशी प्रेस करायची, त्यापासून मिडल टोन तयार करायचा आणि मग पेन्सिलला अजून जास्त प्रेशर देत त्यापासून थोडासा डार्क टोन तयार करायचा. तर डार्क टोन तयार करताना जे काही रेखा आहेत गुरफटलेल्या त्या एकमेकांमध्ये ॲक्च्युली गुरफटून जात आहेत. त्यामध्ये एकदम खूप कमी असा व्हाईट कलर दिसतोय पेपरचा, त्यामुळे ते एकदम डार्क असं शेडिंग कळून येत आहे लगेच. हा जो शेडिंगचा प्रकार आहे त्याला तर इनटँगल लाईन्स असं म्हणतात, म्हणजेच स्कम्बलिंग. तर हे शेडिंग करायला प्रचंड सोपं आहे, तुम्ही आता व्हिडिओमध्ये
पाहिलं असेल. खूप सोपं आहे आणि याच्यामध्ये पण अख्खे पोर्ट्रेट लोकांनी केलेले आहेत. इतकं सुंदर होतं ना, इथे मी रेफरन्स दिलेला आहे तुम्हाला शेजारी. खूप छान होतं याच्यामध्ये काम. पेनामध्ये, पेन्सिलमध्ये, अगदी कलरमध्ये ब्रश यूज करून सुद्धा लोकांनी पेंटिंग केलेले आहेत याच्यामध्ये. तर तुम्ही असं प्रॅक्टिस केलं तर तुमची पण ती एक वेगळी शैली बनेल. त्याच्यामुळे या सगळ्या शेडिंगच्या प्रकारांवरती तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आणि एखादं कॅरेक्टर म्हणा किंवा एखादी डिझाईन म्हणा, ती यूज करून तुम्ही हे सगळे प्रकार शेडिंगचे त्याच्यामध्ये यूज करू शकता. आणि ते जर का तुम्हाला मला पाठवायचं असेल तर मला इंस्टाग्रामच्या पेजवरती नक्की सेंड करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो मला त्याच्यावरती नक्की सेंड करा. मी त्याच्यावरती तुम्हाला छान छान रिव्ह्यूज नक्की देईन. तर हा शेडिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या एका एपिसोडमध्ये एका नवीन व्हिडिओसकट, एका नवीन विषयासकट. तोपर्यंत आनंदी राहा, कलेवरती खूप प्रेम करत राहा आणि पाहत राहा रेखोट्या.